एक जर आम्ही आता मातृभाषा टॉपिकूच उलयलो आमी जाल्यार एक्चुअली प्रॅक्टिकल सोल्युशन कितें आहा युवा खातीर म्हाका तरी अजून प्रॅक्टिकल सोल्युशनाकडे पावलो को दिसना. फक्त लोक आंदोलन येतले व्हिडिओ शेअर करतले हेजेर म्हाका दिसना. कितें आनी वेगळें आसपाक जाय भितर न्ही. ना प्रॅक्टिकल सोल्युशन म्हणजे सोल्युशन या टॉपिकाचेर प्रॅक्टिकल सोल्युशन म्हणजे आम्ही सरकाराक सांगू शकता आणि सरकाराक कन्विन्स करीत आसा. आता कशें आहा हळूहळू तुमकां आतां कळटलें की प्रत्येक पंचायत जी आसा प्रत्येक गांवांतल्यो पंचायतीचो ठराव घेवपाक लागल्या आणि जेन्ना अश्यो सरसकट गोंयभर पंचायती ठराव घेतल्यो सरकाराचेर एक ऑटोमॅटीक दबाव जाता. ह्याच दबाव तंत्राच्या आधाराचेर म्हणिना हांव पण युवकांनी आउटस्पोकन जावपाक जाय. म्हणजे लायक आतां हांव उलयतां हांवें पॉडकास्ट केलो पण बरे बरे तरुण आसा ह्या फिल्डान किंवा आपापल्या फिल्डान तेंच्यांनी मराठी राजभाषा जावपाक जाय म्हणून आवाज उठोवपाक जाय म्हणजे आपले कितें तरी भावना व्यक्त करपाक जाय आणि हें हळूहळू जातलें अशें दिसता म्हाका. म्हणजे हेजें सोल्युशन एकूच आसा की हे चड ताणचो न्ही विशय सरकारान आणि जनभावनेचो आदर करून आणि सगळें सरकाराक खबर आसा. म्हाका तरी दिसता सरकाराक आमी सांगच्या पयलींच सगळें खबर आसता पण कोण तरी एक फॅक्टर आसता त्या खातीर सरकार ते करपाक पळयना. पण आता हे करचें ना सरकार अशें म्हाका दिसता. सरकार हे रायट मोमेंटाक रावल्या आणि सरकार हे फावट आमकां निराश करचें ना गोंयकारांक. म्हणजे फुडलें असेंब्ली इलेक्शन जावच्या पयलीं कितें तरी एक असेंब्लीन सेशन घेवन मराठी राजभाषा ही नक्कीच जातली हांव पूर्ण खात्री आसा म्हाका.